अमरावती शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी अमरावती महानगरपालिकेत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली आहे। महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित या बैठकीत विविध विकास कामे, प्रकल्पांची सद्यस्थिती आणि आगामी नियोजन यावर सखोल चर्चा करण्यात आली आहे। शहरातील मूलभूत सुविधा, पायाभूत विकास, कर वसुली आणि सामाजिक योजनांच्या अंमलबजावणीवर विशेष भर देण्यात आलाय। बैठकीच्या सुरुवातीला स्थानिक संस्था कर, एलबीटी व वस्तू व सेवा कर, जीएसटी या संदर्भातील प्रलंबित बाबी तसेच मालमत्ता कर वसुलीची स्थिती याचा सविस्तर आढावा घेण्यात आलाय। कर वसुली वाढविण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत। मनपा व्यापारी संकुलांच्या भाडे निर्धारण प्रक्रियेत पारदर्शकता राखून महसूल वाढीसाठी ठोस निर्णय घेण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले आहेत। शहरातील गृहनिर्माण प्रकल्पांवरही बैठकीत विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले। शाळांमधील मूलभूत सुविधा सुधारण्यासाठी आवश्यक निधी व नियोजन करण्यावरही भर देण्यात आलाय। शिक्षण बजेट तसेच शिक्षण व्यवस्थेसाठी प्रत्येक वर्षी 15 कोटी याप्रमाणे 3 वर्ष 45 कोटीची भरीव बजेटची तरतूद करण्यात येईल। नवीन मनपा इमारत तसेच महानगरपालिकेच्या प्रस्तावित नवीन इमारतीचे पीपीटी मॉडेल यावेळी सादर करण्यात आला आहे। या बैठकीमध्ये उपस्थित आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी शहराच्या धार्मिक व पर्यटन दृष्ट्या महत्त्वाच्या अंबादेवी व एकविरादेवी तीर्थक्षेत्रांबाबत सकारात्मक चर्चा केली आहे। यावर पालकमंत्र्यांनी सांगितले की अमरावतीचा ऐतिहासिक वारसा आणि नैसर्गिक पर्यटन स्थळांच्या विकासासाठी मोठे निर्णय घेण्यात आले। अंबादेवी व एकविरादेवी मंदिर परिसराच्या नूतनीकरणाचे पीपीटी मॉडेल पाहून तातडीने कामाचे निर्देश दिले। तलाव संवर्धन तसेच छत्री तलाव आणि वडाळी तलाव यांचे सौंदर्यीकरण करून पर्यटनाला चालना दिली जाईल असं पालकमंत्री बावनकुळे म्हणाले आहेत। या बैठकीमध्ये आमदार संजय खोडके यांनी मागील बैठकीमधील काही मुद्दे मांडलेत। शहरातील क्रीडा व सांस्कृतिक पायाभूत सुविधांच्या दृष्टीने नेहरू मैदान येथे आधुनिक टाउन हॉल इमारत उभारण्याचा प्रस्ताव बैठकीत चर्चेला गेला। तसेच छत्री तलाव व वडाळी तलाव संवर्धन व सौंदर्यीकरण प्रकल्पांद्वारे शहराचं सौंदर्य वाढविण्यासोबतच पर्यावरण संतुलन राखण्यावर भर देण्यात आलाय। शिवटेकडी येथे शिवसृष्टी विकसित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ही चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय। बैठकीच्या शेवटी माननीय नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री यांनी सर्व विभागांनी समन्वयाने काम करत प्रकल्प वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावेत असे निर्देश दिले आहेत। पालकमंत्र्यांनी सांगितले की शहरातील बेघर नागरिकांना प्राधान्य देत घरांचे पट्टे, हक्कपत्रे वाटप करण्यात यावे। ज्यांच्याकडे स्वतःचं घर नाही अशा नागरिकांची सर्वंकष यादी तयार करून त्यांना विविध गृहनिर्माण योजनांद्वारे घरे उपलब्ध करून देण्याची कार्यवाही तातडीने सुरू करावी। शहरातील शाळा, अंगणवाड्या आणि दवाखान्यांची गुणवत्ता उंचावण्यावर विशेष भर देण्यात आला। या अनुषंगाने शिक्षण क्षेत्रासाठी तब्बल 45 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली। घनकचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प राबविण्यावर भर देण्यात आला। सर्व विभागांनी समन्वयाने काम करत नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यावर भर द्यावा असंही सांगण्यात आलंय। अमरावती शहराला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी सर्व यंत्रणांनी जबाबदारीने काम करणं गरजेचं आहे असंही त्यांनी स्पष्ट केलंय। या बैठकीस महापौर श्रीचंद तेजवाणी, आमदार संजय खोडके, आमदार सौ सुलभाताई खोडके, महानगरपालिका आयुक्त वर्षा लढ्ढा, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील आदींसह मनपा सभापती, नगरसेवक, महानगरपालिका अधिकारी व विविध विभागांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते।